नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मुंबई गँगस्टरच्या नावाने धमक्या, महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल। कल्याणीनगर मधील एका महिलेसह 5 जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी खंडणीसह धमकीचा गुन्हा दाखल केला। त्यांनी मुंबईतील गँगस्टरच्या नावाने धमकी देत 1.25 कोटींची खंडणी मागितली होती। फिर्यादी कॉन्ट्रॅक्टरने 2018 मध्ये जुली विनय चार्ल्स हिच्या एएसएस मार्केटिंग कडून 90 लाख व्याजाने घेतले होते। त्यावेळी सही केलेले कोरे लेटरहेड, स्टॅम्प पेपर आणि चेक दिले होते। कर्जाच्या बदल्यात मुद्दल, व्याज आणि दंड मिळून 1,13,05,000 परत केल्यानंतरही ती अधिक पैशांची मागणी करत होती। मार्च 2023 मध्ये जुली, तिचा मुलगा एलन आणि एकाने फिर्यादीच्या घरी जाऊन 1.25 लाखांची मागणी केली। पैसे मुंबईतील गँगस्टर अण्णा आणि पंकज नारायण जाजूचे असल्याचं सांगत ते परत केले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर आरोपींनी घरावर पाळत ठेवणे, तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणणं आणि खोटे गुन्हे दाखल करणं अशा पद्धतीने त्रास दिला। फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींनी पूर्वीही विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली होती। या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे करतात।